हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं रवी क्लासेस या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण गणित भाग 1, 10वीचा गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.2 बघणार आहोत. या सराव संचामध्ये आपण आलेखाचा वापर करून एक सामायिक समीकरण सोडवणार आहोत. आलेखाचा वापर करून एक सामायिक समीकरण सोडवणार आहोत. तर मग आपला सराव संच 1.2 हे बघणार आहोत. त्यांनी काय दिलाय, पहिला प्रश्न काय दिलाय, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. आता याच्यामध्ये फक्त सारणी दिलेली आहे, ती फक्त सॉल्व्ह करायचे, आलेख काढायचा नाही. प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये दिलेला आहे, सारणीच पूर्ण करायची आहे. मग त्यांनी काय दिलंय, समीकरण काय दिलंय, x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर 4. आता त्याच्यामध्ये पहिलं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 3 आणि इथं आहे x वजा y बरोबर. ओके, त्यांनी काय दिलं आहे, x y आणि एक्स वाय किमती दिले. पहिल्यांदा x ची किंमत जर 3 घेतली तर 3 0, y ची किंमत इथं 5 घेतली, इथं 3 ची y ची किंमत 3 घेतली, 0 आणि 3. ओके, इथे दिलं x y 0 वजा 1 वजा 4 0 0 आणि वजा 4. आता एवढं त्यांनी दिलेलं आहे. बाकीच्या याच्यामध्ये जे खण आहेत, रिकामे खण आहेत, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण काय समीकरण बघणार आहोत, x अधिक y बरोबर 3. त्यांनी ऑलरेडी दिलंय x अधिक y बरोबर 3. याच्यामध्ये जर आपण x ची किंमत 3 घेतली तर y ची किंमत ऑलरेडी त्यांनी इथं 0 दिली, म्हणजे इथं डायरेक्ट आपण हे समीकरण सॉल्व्ह करायची गरज नाही. इथं त्यांनी ऑलरेडी 0 दिलेला आहे, म्हणजे y ची किंमत 0 असेल. ओके, आता इथे x ची किंमत दिलेली नाहीये, फक्त y ची किंमत दिली आहे. मग आपल्याला x ची किंमत काढावी लागणार, कारण की इथं पण त्यांनी काय दिलं, पण इथं तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, x ची किंमत 0 लिहिली आणि y ची किंमत 3 लिहिली. मग इथं आपण 0 दिले म्हणून इथं पण 0 लिहायचे. ओके, मग आता पहिल्यांदा इथं x ची किंमत काढायची, मग y ची किंमत दिली म्हणजे x अधिक y बरोबर 3. y ची किंमत किती दिली, 5. x अधिक y च्या ऐवजी काय मी लिहिणार, 5 बरोबर 3. x बरोबर 3 अधिक 5 बरोबर चिन्हाच्या वेगळ्या बाजूला जाताना काय होणार, वजा 5 होणार. 3तून 5 जातात का, नाही. 5तून 3 गेले, राहिले 2. मोठ्या संख्येचा चिन्ह वजा आहे म्हणून वजा 2 किंमत आली. x ची किंमत किती आली, वजा 2. जर y ची किंमत 5 असेल तर x ची किंमत वजा 2 येते, म्हणून मग इथं वजा 2 आणि 5 असं हे उत्तर येणार आहे तुमचं. आता काय आहे, याच्यामध्ये ह्या समीकरणामध्ये x वजा y बरोबर 4 हा समीकरण आहे. जर y ची किंमत 0 असेल तर काय होईल, x वजा 0 बरोबर 4. आता x मधून 0 गेला, राहिला x बरोबर 4. जर x ची किंमत y ची किंमत 0 असेल तर x ची किंमत किती येणार, 4 येणार, म्हणून मग इथं काय येणार, 4,0. आता इथं नेक्स्ट हा झाला पहिला. याच्यामध्ये काय दिलंय, x ची किंमत वजा 1. समीकरण x वजा y बरोबर 4. x ची किंमत आहे वजा 1, म्हणून x च्या ऐवजी वजा 1 लिहिणार, वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4. इथं आहे वजा x. वजा x बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना अधिक 1 होणार. 4 अधिक 1 बरोबर 5. वजा y बरोबर 5, म्हणून y बरोबर काय येणार, वजा 5 येणार. मग इथं y ची किंमत किती आली, वजा 5. इथं वजा 1, वजा 5. ठीक आहे, हे सारणी त्यांनी दिलेली ती फक्त लिहायची, ती सॉल्व्ह करायची, ते आलेख काढायचा नव्हता. हा आहे तुमचा पहिला प्रश्न. समजला असेलच. पुन्हा रिवाइज करा. त्यांनी ऑलरेडी किमती दिल्यात, त्याच किमती लिहायच्या आहेत. मग त्याच्यानंतर मग आपल्याला जी नवीन किंमत येईल ती लिहायची आहे. त्यांनी जर किमती दिल्याच नसतं, समजा इथं दिलंच नसतं, त्यांनी 3 वगैरे दिलं नसतं, तर मनानं तुमच्या जे मनाने येईल ते भरायचे. ओके, इथं 5 जर दिली नसती तर तुम्हाला जे हवी तो नंबर टाकला असता आणि जो नवीन उत्तर येईल ते लिहिलं असतं आपण. पण आता त्यांनी दिलेलं आहे म्हणून जे दिले तेच घ्यायचे, त्याच्यानुसार मग वजा 2 येणार. ठीक आहे, हे समीकरण, हे प्रश्न क्रमांक
1 होता. आता प्रश्न क्रमांक 2, 1.2 मधला प्रश्न क्रमांक 2, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवायची आहेत. म्हणजे आता इथं आलेख काढायची गरज आहे. पहिला प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये? पहिला प्रश्न आहे x अधिक y बरोबर 6 व x वजा y बरोबर 4. x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4 हा आहे तुमचा पहिला प्रश्न. आता याच्यासाठी मी काय करते, x आणि सारणी करते, मग त्याच्यानंतरच आपण किमती भरू शकतो. कमीत कमी 3 वेळा तरी 3 तरी वेगवेगळ्या आपल्याला किमती आल्या पाहिजेत, तरच आपल्याला आलेख काढता येईल, व्यवस्थित आलेख काढता येईल. असं पण काढता येईल, पण जर व्यवस्थित हवा असेल तर कमीत कमी 3 तरी किमती हव्यात आपल्याला. इथं असेल x y x y. x y काय घेतलात? कारण की त्यांनी x आणि y हेच चल दिलेत म्हणून मी x आणि y पुट केला. जर इथं त्यांनी p q r s वेगवेगळं दिलं असेल मग जो दिलाय तेच लिहायचंय. ओके. x अधिक y बरोबर 6 साठीचं हे आहे आणि इथं काय असेल x वजा y बरोबर 4. x y x, y. ओके. आता त्यांनी काही किमती दिलेल्या नाहीत, मग आपण पहिल्यांदा x अधिक y बरोबर 6. समजा x ची किंमत आपण जर इथे 1 घेतली, जर x ची किंमत 1 घेतली समजा, ओके. म्हणून मग काय येणार, x ची किंमत 1 घेतली तर इथं काय पुट करणार मी 1 लिहिणार, 1 अधिक y बरोबर 6. ओके. मग 1 इथं अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना काय होणार, वजा 1 होणार. मग 6 वजा 1 बरोबर 5. मग जर x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत किती येणार, 5 येणार. म्हणून मी इथं काय लिहिणार 1 आणि 5. तुम्हाला हवे असेल तर वेगळी किंमत पण घेऊ शकता, कारण की त्यांनी दिलंच नाहीये. नेक्स्ट आहे x अधिक y बरोबर 6. जर आपण x ची किंमत 2 घेतली तर इथं काय येणार, x च्या ऐवजी 2 लिहिणार, अधिक y बरोबर 6. y बरोबर 6 अधिक 2 दुसऱ्या बाजूला जाताना वजा 2 होणार. 6 तून 2 गेले राहिले 4. मग y ची किंमत किती आली, 4. ओके. मग इथं काय लिहिणार, 2, 4. आता समजा इथं 3 घेतली, x ची किंमत मी x अधिक y बरोबर 6. x ची किंमत मी घेतली 3, x च्या ऐवजी मी 3 लिहिणार, अधिक y बरोबर 6. y बरोबर 6 अधिक 3 विरुद्ध बाजूला जाताना काय होणार, वजा 3 होणार. 6 तून 3 गेले राहिले 3. y ची किंमत आली 3. ओके. आता इथं x वजा y बरोबर 4. आता समजा x ची किंमत मी घेतली 1, इथं सुद्धा 1 घेतली. मग काय येणार, इथं x च्या ऐवजी 1 लिहिणार, वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4 जशाचा तसा लिहिला. 1 हा अधिक आहे, इकडं आल्यावर काय होणार, वजा 1 होणार. 4तून 1 गेला राहिला 3. वजा y बरोबर 3 आलं तर म्हणून y बरोबर काय येणार, वजा 3 येणार. y ची किंमत किती आली, वजा 3. जर x 1 असेल तर y किती असणार, वजा 3 असणार. x वजा y बरोबर 4. x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत किती येणार, 2 वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4. 2 अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार, वजा 2. 4तून 2 गेले राहिले 2. वजा y बरोबर 2 असेल मग y बरोबर किती येणार, वजा 2 असणार. ओके. वजा 2, 2 वजा 2. x वजा y बरोबर 4. x ची किंमत जर 3 घेतली, 3 वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4 अधिक 3 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होते वजा 3. 4 वजा 3 बरोबर 1. वजा y ची किंमत 1 आहे तर y ची किंमत येणार फक्त 1, वजा 1. ओके. मग इथं काय लिहिणार मी, वजा 1.
जर x ची किंमत 3 असेल तर y ची किंमत -1 येणार. या तुम्हाला किमती मिळाल्या. आता ह्या किमतींवरूनच आपण आलेख काढायचा आहे. आता आलेख काढताना काय करायचं आहे, आपल्याला प्रमाण लिहायचं आहे. आलेखाचा पहिला मुद्दा म्हणजे प्रमाण असतो. प्रमाण. ओके. प्रमाण कुठल्या अक्षावर? दोन्ही अक्षावर. जी आडवी रेषा असते त्याला एक्स अक्ष म्हणतात, जी उभी रेषा असते त्याला म्हणतात वाय अक्ष. ओके. प्रमाण दोन्ही अक्षांवर काय घ्यायचं आहे? 1 सेंटीमीटर. सेमी लिहा किंवा बरोबर 1 एकक. ओके. 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. दोन्ही अक्षांवर घेतलेला आहे प्रमाण. हा आहे वाय अक्ष. ओके. हा आहे एक्स अक्ष. एक्स वाय डॅश वाय एक्स डॅश. इथं असतं आलेखाच्या नेहमीमध्ये असतो 0 0. ओके. आता इकडं असेल धन संख्या 1 2 3 4 5 6 आणि 7. इकडं असतील वजा मायनस संख्या -1 -2 -3 -4 -5 -6. वाय अक्षावर वरच्या बाजूला असतात धन संख्या 1 2 3 4 5 6 7 8. आणि वाय अक्षावर खालच्या बाजूला असतात वजा संख्या -1 -2 ऋण संख्या -3 -4 -5 -6 -7. ओके. आपल्याला किंमती मिळालेल्या आहेत. पहिल्या समीकरणासाठी समीकरण x अधिक y बरोबर 6 साठी काय लिहिलंय? जर x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत 5 आहे. मग x अक्षावर 1 कुठं आहे? इथं आहे. आणि y ची किंमत किती असेल? 5. मग 5 y अक्षावर कुठं आहे? इथं 5 आहे. अधिक 5 आहे की नाही? मग 1 इकडनं 1 आला, हा 1 आणि इकडचा 5. मग कुठं येणार? हा पॉइंट तुमचा इथं पॉइंट मिळाला. ओके. हा 1 आणि 5 किंमत कशी काढली ही याच्यामध्ये बघितलेलंच आहे. आता किमती कशा भरायच्या आहेत आलेखामध्ये ते बघतोय आपण. जर x ची किंमत 2 घेतली, x अक्षावर 2 कुठं आहे? इथं आहे. x ची किंमत जर 2 घेतली तर y ची किंमत किती येते? 4 येते. अधिक 4 येते. ओके. मग हा 2 आणि इकडचा 4 कुठे टच होतात? इथं. हा दुसरा पॉइंट आला. जर x ची किंमत 3 घेतली तर y ची किंमत सुद्धा 3च येते. x ची किंमत 3 आहे तर y ची किंमत सुद्धा इथून 3च येणार. हा तुमचा तिसरा पॉइंट झाला. आता हे पॉइंट आपण काय करूया? जोडूया, जॉईन करूया. जोडल्यानंतर ओके. हे जॉईन केलेलं आहे. आता हा कशाचा आहे? समीकरण x अधिक y बरोबर 6. ही रेष कशाची आहे? समीकरण x अधिक y बरोबर 6 ची आहे. आता नेक्स्ट काय आहे? x वजा y बरोबर 4. या समीकरणाचे पॉइंट्स जे बिंदू मिळाले ते आपण अक्षावर आलेखावर टाकूया. जर x ची किंमत 1 घेतली, x ची किंमत जर 1 घेतली तर y ची किंमत किती येते? -3 येते. म्हणजे 1 इथं आहे, -3 x अक्षावर, y अक्षावर कुठं आहे? खाली आहे. मग x चा अधिक 1 तर y चा -3 येते. म्हणजे हा पॉइंट आपला इथे येणार. जर x ची किंमत 2 घेतल्यावर y ची किंमत -2 येते. x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत -2 येणार. ओके. x ची किंमत जर 3 घेतली तर y ची किंमत -1 येते. x ची किंमत जर अधिक 3 घेतली तर y ची किंमत -1 येणार. ओके. आता हा आलेख आपण जॉईन करून बघूया. ओके. आता ही रेख कशाची आहे? x अधिक y x वजा y बरोबर 4 ची आहे. ही रेख x वजा y बरोबर 4 ची आहे. आता
दोन्ही दोन्ही रेषा कुठं एकमेकांना टच होतात, कुठं दुभागतात, एक्सच्या 5 वर आणि वायच्या 1 वर. म्हणून समीकरणाची उकल काय असेल? समीकरणाची उकल दोन्ही रेषा पाच आणि 1 ह्या म्हणजे एक्सचा 5वा आणि वायचा 1 या बिंदूमध्ये छेदतात. म्हणून x बरोबर 5 व y बरोबर 1 ही या समीकरणाची काय आहे? उकल आहे. ओके, ही ह्या समीकरणाची काय आहे? उकल आहे. दोन्ही रेषा एकमेकींना एक्स अक्षावर 5व्या स्थानी व वाय अक्षावर 1ल्या स्थानी छेदतात. म्हणून x बरोबर 5 व y बरोबर 1 ही या समीकरणाची उकल आहे. समजलं का? सोपा आहे. आलेख काढणं सोपं आहे. फक्त चुकायचं नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष ठेवायचंय. बिंदू स्थापन करताना व्यवस्थित स्थापन करायचंय. त्याच्यानंतर जो काय तुम्हाला उत्तर मिळेल ते व्यवस्थित बघायचंय आणि मग लिहायचं आहे. ओके, हा पहिला प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधला पहिला गणित होता. आता गणित टोटल 6 आहेत. दुसरा गणित बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2. काय दिलंय त्यांनी समीकरण? x अधिक y बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9 हे समीकरण त्यांनी दिलेलं आहे. x अधिक y बरोबर 0. इथं आहे 2x वजा y बरोबर 9. ओके, x y
माफ करा, प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6 जो तुमचा होता त्याच्यामधली जी व्हिडिओ आहे ती रेकॉर्ड झालेली नाहीये काय कारणास्तव. मला वाटते मी ते ऑन करायला विसरलेले, मध्ये ब्रेक घेतलेला आणि ते ऑन करायला विसरले आणि मी हे प्रश्न सॉल्व्ह करते. मगापासून अर्धा तास झाला मी बडबड करते एकटीच, पण ते काहीही रेकॉर्ड झालेले नाहीये. मी आता पुन्हा एक्सप्लेन करते फक्त तुम्हाला, कारण की याच्या पुढं वहीच संपलेली आहे. त्यामुळे मी इथं परत लिहूच नाही, पेजेस नाहीये तिच्या याच्या पुढं. त्यामुळे हे परत नाही एक्सप्लेन करते. मी एक्सप्लेन करते पण परत सॉल्व्ह करून नाही दाखवते तुमच्या समोर. मी फक्त आता एक्सप्लेन करते. तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिलेले, 2 समीकरण दिलेले आहेत. 3x - 4y बरोबर -7 आणि 5x - 2y बरोबर 0. मग पहिला समीकरण आपण त्याच्या सारणीसाठी आपण लिहिला इथं. पहिला समीकरण काय, 3x - 4y बरोबर -7 आणि दुसरा समीकरण आहे 5x - 2y बरोबर 0. मग मी जो समीकरण 1 होता 3x - 4y याला थोडं सोपं रूप दिलं. x ची किंमत काय झाली, जो इथं -4 होता तो दुसऱ्या बाजूला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर झाला -4y चा रूपांतर +4y मध्ये झालं आणि इथं 3 जो काय गुणिले होता, गुणिलेचं रूपांतर कशामध्ये झालं, भागिलेमध्ये झालं. हा तुमचं थोडं सोपं रूप आलं ह्या समीकरणाचं. आता x ची किंमत काढायची आपल्याला, मग म्हणजे पहिल्यांदा y ची किंमत स्वतःला घ्यावी लागणार. म्हणून y ची किंमत जर मी 1 घेतली, इथं y ची किंमत जर 1 टाकली तर उत्तर काय येईल, -7 अधिक 4 गुणिले 1. कारण की पहिल्यांदा आपण y ची किंमत 1 मानलेली आहे. म्हणून मग काय येणार, -7 अधिक 4 गुणिले 1/3. -7 जसेच्या तसं, 4 एके 4 छेद 3. -7 अधिक 4, 7तून 4 गेले राहिले 3, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -3 येणार. -3/3. 3 एके 3, मग एक कसा येणार आहे, वजा येणार आहे. म्हणून y ची किंमत जर 1 असेल तर x ची किंमत किती आलेली आहे, -1 आलेली आहे. तर आता हा 1 मिळाला. आता नेक्स्ट आपण y ची किंमत जर 4 घेतली, तर जिथं y आहे तिथं आपण काय टाकणार, 4 टाकणार. म्हणजे -7 इथे लिहिलं, -7 अधिक 4 गुणिले y च्या जागी काय लिहिलं मी, 4 लिहिलंय, छेद 3. आता -7, 4 चोक 16 छेद 3. मग आता 16तून 7 वजा केल्यावर राहतील काय, 9 राहतील, छेद 3. 3 त्रिक 9, 3च्या पाड्यामध्ये 9 येतात, तिसऱ्या स्थानी येतात. मग 3 त्रिक 9 म्हणून x ची किंमत किती आली, 3. ती 3 किंमत इथे लिहिली. आता नेक्स्ट जर y ची किंमत -4 घेतली तर इथं y आहे, मग याच्याऐवजी इथं काय लिहिणार मी, y च्या ऐवजी काय लिहिणार, -4 लिहिणार. म्हणजे -7 अधिक 4 गुणिले y च्या ऐवजी -4 छेद 3 बरोबर 7 अधिक 4 चोक 16, पण एका संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -16 उत्तर येणार. -7 - 16 छेद 3. -7 आणि -16 यांची बेरीज किती येते, 23 येते. मग -23, कारण दोन्ही संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून -23 छेद 3. आता इथं मी भागाकार करून दाखवलेले आहे. 23 ला 3 ने भागल्यावर किती उत्तर येते, 7.6 उत्तर येते. पण चिन्ह वजा आहे, कारण की 23 ही संख्या वजा आहे, त्यामुळे 7.6 सुद्धा वजा मध्ये असणार आहे. मग आपल्याला किंमत उत्तर मिळाले आहे, -4 जर y असेल तर x ची किंमत -7.6 असणार आहे. आता दुसऱ्या समीकरण काय आहे, 5x - 2y बरोबर 0. मग x ची किंमत 2y इथं वजा आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होणार, अधिक 2y होणार. ओके, मग 5 हा x ला गुणिले आहे, इकडे आल्यावर भागिले होणार, 2y छेद 5 असं उत्तर असणार आहे. जर मी आता x ची किंमत काढायची म्हणजे y ची किंमत घेतली, y ची किंमत जर मी 5 घेतली, पहिल्यांदा y ची किंमत 5 घेतल्यावर काय, 2 गुणिले 5 छेद 5, 5 दोणे 10, 10 छेद 5, 5च्या पाड्यात 10 येतात, दुसऱ्या स्थानी आहेत म्हणजे 5 दोणे 10. x ची किंमत आली 2. जर y 5 असेल तर x असेल 2. आता जर मी y ची किंमत 0 घेतली, 0 घेतल्यावर काय येणार, 2 गुणिले y ची किंमत 0, 2 गुणिले 0 छेद 5, 0 गुणिले 2 बरोबर 0, 0 छेद 5 बरोबर 0. जर y 0 असेल तर x सुद्धा 0च असणार. मग आता नेक्स्ट काय आहे, y ची किंमत सपोज मी 10 घेतली, तर y च्या जागी काय लिहिणार मी, 10 म्हणजे 2 गुणिले 10 छेद 5, 10 दोणे 20 छेद 5, 5च्या पाड्यात 20 कुठल्या स्थानी येते, चौथ्या स्थानी येते, 5 चोक 20, 5 चोक 20, मग इथं आला 4. जर y ची किंमत 10 असेल तर x ची किंमत 4 घेतलेली आहे आपण. आपल्याला किमती मिळाल्या, त्या किमती आपण आलेखावर लिहायच्या. आलेखावर नेहमी पहिल्यांदा प्रमाण लिहितात. प्रमाण काय आहे, दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ओके, हा प्रमाण घेतलाय. y अक्ष काढला, x अक्ष काढला. x च्या उजव्या बाजूला आपण धनसंख्या लिहितो, प्लस वाल्या संख्या लिहितो आणि x च्या डाव्या बाजूला आपण ऋण संख्या लिहितो. y च्या वरच्या बाजूला आपण y अक्षावर वरच्या बाजूला धनसंख्या लिहितो आणि खालच्या बाजूला आपण ऋण संख्या लिहितो. मग पहिल्यांदा x जर वजा आहे, x वजा 1 तर y सुद्धा अधिक 1. x आहे वजा 1 तर y काय असणार आहे, x आहे वजा 1 तर y काय असणार आहे, अधिक 1. म्हणजे हा पहिला पॉईंट इथे मिळाला, -1 अधिक 1. ओके,
नंतर x हा 3 आहे आणि y किती आहे 4 आहे. x हा किती आहे 3 आहे तर y किती आहे 4 आहे. ओके, हा दुसरा पॉईंट इथे मिळाला. आणि x किती आहे -7.6 -7 कुठे गेला -7 इथं आला. तर y किती असेल -7.6 तर y बरोबर 4 -7.6 तर y बरोबर किती असणार आहे 4. y बरोबर किती असणार आहे -4. मग हा पॉईंट इथं आला. ओके, 1 2 आणि 3 हे आपल्याला पॉईंट मिळाले. ओके, 1 2 आणि 3 हे पॉईंट मिळाले. 3x - 4y बरोबर -7 चे ही रेषा काढली आपण. आता नेक्स्ट या रेषेबद्दल बोलूया किंवा ह्या समीकरणाबद्दल बोलूया. पहिल्या समीकरणाचा x काय आहे 2 आणि 5. x ची किंमत 2 असेल तर y ची किंमत किती असणार आहे 5. x ची किंमत 2 आहे तर y ची किंमत आहे 5. हा पहिला पॉईंट मिळाला. नेक्स्ट काय आहे x ची किंमत 0 आहे तर y ची किंमत सुद्धा 0 आहे. हा दुसरा पॉईंट मिळाला. आणि तिसरा पॉईंट काय आहे x ची किंमत जर 4 असेल तर y ची किंमत 10 असणार आहे. हा तिसरा पॉईंट मिळाला. पहिला, दुसरा आणि तिसरा. आता ह्या दोन्ही रेषा आहेत त्या ह्या पॉइंट मध्ये छेदतात, एकमेकांना छेदतात. तो कुठला पॉइंट असणार आहे एक्सचा एक्स अक्षावर पहिला म्हणजे एक्सचा 1 आणि वायचा किती आहे 2.5. म्हणून आपण काय लिहिले त्या आलेखामध्ये दोन्ही समीकरणांच्या रेषा 1 आणि 2.5 मध्ये छेदतात. म्हणून x, y बरोबर 1 2.5 ही या समीकरणाची उकल आहे. ओके, समजलं. समीकरण क्रमांक 5 समजलं का? गणित क्रमांक 5 समजलं असेल. ओके, आता आपण 6वा गणित बघणार आहोत. मी पण मगाशी सॉल्व्ह केलेला पण तो झाला नाही. मी जेव्हा सगळं टाटा बाय बाय केल्यानंतर चेक करायला गेले तेव्हा समजलं की मी ऑनच करायला विसरलेले. आता पुन्हा एक्सप्लेन करते, पुन्हा काही लिहत बसत नाही कारण की इथे पाठीमागं पेज राहिलेच नाहीयेत म्हणून. आता समीकरणामध्ये काय दिलंय 6व्या समीकरणामध्ये 6व्या गणितामध्ये 2 समीकरण दिलेले 2x - 3y बरोबर 4 आणि इथे 3y - x बरोबर 4. मग आता 2x - 3y मध्ये आपण काय करूया x ची किंमत काढायला घेऊया म्हणजे y ची किंमत गृहीत धरू. मग 3y वजा होते या साईडला आल्यावर अधिक होणार 4 अधिक 3y 2 गुणिले आहेत म्हणजे या पूर्ण समीकरणाला भागिले होणार. आता म्हणजे ही आहे यानुसार आपण x आणि y च्या किमती काढूया. मग जर पहिल्यांदा y ची किंमत जर 1 पकडली तर मग जिथं जिथं y आहे तिथं काय लिहिणार मी 1 लिहिणार. म्हणजे 4 अधिक 3 गुणिले y च्या ऐवजी 1 टाकलं छेद 2. मग 4 अधिक 3 एके 3 छेद 2. 4 अधिक 3 बरोबर 7 7 छेद 2. 2 आणि 7 ला भागल्यावर 3.5 उत्तर येते. म्हणजे जर y 1 असेल तर x किती असेल 3.5 असेल. नेक्स्ट आपण y ची किंमत 0 भरली तर काय येणार 4 अधिक 3 गुणिले 0. y च्या ऐवजी आपण काय टाकलं 0 टाकलं छेद 2. 4 अधिक 3 0 0 छेद 2. मग 4 0 अधिक 4 बरोबर 4 येतात. 4 छेद 2 बरोबर 2 दोणे 4. किती आलं उत्तर 2 आलं. जर y ची किंमत 0 असेल तर x ची किंमत 2 असणार आहे. आता नेक्स्ट आहे y ची किंमत जर -1 अशी पकडली. y ची किंमत -1 पकडल्यावर काय उत्तर येते 4 अधिक 3 गुणिले y च्या ऐवजी -1 टाकलं 3 म्हणून काय उत्तर आहे 4 3 गुणिले -1 बरोबर 3 एके 3 पण चिन्ह वजा करणार आहे 4 - 3 छेद 2. 4 3 गेला राहिला 1 1 छेद 2. आता 2 आणि 1 ला भागल्यावर उत्तर काय येते 0.5. तर 0.5 इथे लिहिला. या समीकरणाची ही किमती आलेल्या त्या बघितल्याच. आपण या समीकरणाकडे वळूया. 3y - x बरोबर 4. आता -x या साईडला आल्यावर काय होणार अधिक x होणार. 4 इथं अधिक होता तो दुसऱ्या बाजूला आल्यावर वजा होणार म्हणजे x ची किंमत 3y - 4 असं राहणार आहे. आता इथं x बरोबर 3 गुणिले y - 4. आता पहिल्यांदा y ची किंमत काय घेतली 1. मग y च्या ऐवजी काय लिहिणार मी 3 गुणिले 1 - 4 3 एके 3 -4 3 4 गेले राहिला जाणार नाही 4 3 गेला राहिला 1 पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असल्यामुळे इथं -1 राहणार म्हणून x ची किंमत आलेली आहे -1. आता नेक्स्ट y ची किंमत जर 2 घेतली तर काय उत्तर येते y ची किंमत म्हणजे x बरोबर 3 गुणिले 2. y ची किंमत काय लिहिणार आहोत 2 म्हणून 3 गुणिले 2 - 4 3 दोणे 6 - 4 6 - 4 बरोबर 2. ओके, इथं 2 आली उत्तर. आता जर y ची किंमत -1 घेतला तर काय उत्तर येते 3y - 4. मग 3 गुणिले y ची किंमत -1 घेतली -4 3 एके 3 पण चिन्ह वजा असणार आहे -3 - 4 बरोबर -7. ह्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत त्या किमती आपण ह्या आलेखामध्ये टाकूया. पहिल्यांदा प्रमाण लिहिलंय. प्रमाण कशावर असणार आहे दोन्ही अक्षांवर आहे x वर आणि y वर सुद्धा. काय काय प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक एवढंच प्रमाण आहे ते लिहिलेले आपण. ओके, मग आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे या समीकरणासाठी x ची किंमत जर 3.5 x बरोबर 3.5 इथे आहे तर y बरोबर किती येणार आहे 1 म्हणजे y ची किंमत 1 आहे. हा पहिला पॉईंट मिळाला आपल्याला. नेक्स्ट काय आहे x ची किंमत जर 2 असेल x ची किंमत 2 असेल तर y बरोबर 0. y पुढे जाणारच नाही 0 म्हणजे ह्या अक्षावरच येणार आहे तो.
आणि नेक्स्ट आहे वायची किंमत, जर एक्सची किंमत 0.5 असेल, एक्सची किंमत 0.5 इथं आहे, तर वायची किंमत किती असणार आहे? वजा 1. वजा 1 इथं असणार आहे, म्हणून हा पॉईंट इथे मिळाला. या समीकरणाची रेष ही अशी सरळ जाणार आहे, एवढी 1 2 3 हे पॉईंट मिळाले, नंतर एक रेष मारली. ओके. आता नेक्स्ट दुसऱ्या समीकरणासाठी काय आहे? जर एक्सची किंमत वजा 1, एक्स कुठं आहे? एक्स इथं आहे. एक्सची किंमत किती दिली? वजा 1. वजा 1 कुठं आहे? इथं आहे. एक्सची किंमत इथं आहे. एक्सची किंमत जर वजा 1 असेल, तर वायची किंमत सिंपल अधिक 1 आहे. ओके. वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 म्हणजे हा पॉईंट इथे मिळाला. एक्सची किंमत जर 2 असेल, तर वाय सुद्धा 2 आहे. एक्सची किंमत 2 आहे, तर वायची किंमत सुद्धा 2 आहे. पहिला पॉईंट इथे मिळाला, दुसरा पॉईंट इथे मिळाला. नेक्स्ट आहे एक्सची किंमत जर वजा 7, वजा 7 कुठं आहे? इथं आहे. वजा 7 एक्सची किंमत असेल, तर वायची किंमत वजा 1 आहे. हा वजा 1 इथं असणार आहे. ओके. दोन्ही पॉईंट मिळाले. तर आपल्याला 3 1 2 आणि 3 हे असे 3 पॉईंट मिळतात. त्यांना जोडणारी एक रेषा काढली. ती रेषा इथपर्यंत येऊन मिळते. दोन्ही समीकरणांच्या ज्या रेषा आहेत त्या इथे येऊन एकमेकांना छेदतात. त्यामुळं त्या कुठं छेदतात? एक्सच्या 8 आणि वायच्या 4 ह्या बिंदूमध्ये ह्या पॉईंटला येऊन छेदतात. ओके. म्हणून मी काय लिहिलंय? आलेखामध्ये दोन्ही रेषा एकमेकांना 8,4 8 आणि 4 मध्ये छेदतात. म्हणून एक्स आणि वाय, एक्सची किंमत किती असेल? इथे 8 असेल आणि वायची किंमत किती आहे? 4 आहे. ही या समीकरणाची उकल आहे. हे तुम्हाला फक्त एक्सप्लेन केलंय. तरीही तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरते. कृपया तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. तुमच्याजवळ आलेख वही असेल, त्या आलेख वहीवर जसं सांगितलंय तसं प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला नक्की येणार आहे. आतापर्यंत आपला सराव संच 1.1 आणि 1.2 कंप्लीट झालेला आहे. 1.3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. बाय बाय.